आंबेगडमध्ये किडनी स्टोनवर आयुर्वेदिक उपचारांचा दावा. वैद्यजी पवार यांच्याकडे रुग्णांची वाढती गर्दी. 13 वनस्पतींच्या मिश्रणातून तयार औषधं 3 दिवसात आराम मिळत असल्याचा दावा. दिंडोरी तालुक्यातील आंबेगड येथे किडनी स्टोन, मुतखडा, पथरी या त्रासावर आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उपचार केले जात असल्याचा दावा वैद्यजी पवार यांनी केला आहे. पूर्णपणे जडीबुटींवर आधारित औषधं तयार करून अनेक रुग्णांना आराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. वैद्यजी पवार हे सेवानिवृत्त शिक्षक असून आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून गेल्या काही काळापासून पारंपरिक वनस्पतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी 13 विविध औषधी वनस्पतींचे मिश्रण करून हे औषध तयार केले असल्याची माहिती दिली. हे औषध 100% नैसर्गिक घटकांपासून बनवले असून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. अनेक रुग्णांना 3 दिवसात वेदनांपासून आराम मिळाल्याचा अनुभव आहे. किडनी स्टोनचा त्रास असह्य वेदना देणारा असल्याने अनेक रुग्ण शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन औषधोपचारांऐवजी पर्यायी उपचार पद्धतींकडे वळताना दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर आंबेगड येथील आयुर्वेदिक उपचारांबाबत उत्सुकता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णांनी प्रत्यक्ष आंबेगड येथे भेट देऊन तपासणी व मार्गदर्शन घेतल्यानंतरच औषध दिले जाते. दरम्यान परिसरात या उपचारांची चर्चा रंगली असून विविध भागातून रुग्ण आंबेगडकडे येत असल्याचे चित्र आहे. रिटायर शिक्षक आहे, त्याच्यामुळं शाळेला व्यत्यय येऊ नये म्हणून मी फक्त अभ्यास केलेला आहे आणि मग आता मी रिटायर झालेलो आहे. त्याच्यामुळे मी आता हा औषध देण्याचा सुरुवात केलेली आहे. औषधाबद्दल काय सांगाल? कुठल्या कुठल्या वनस्पती आपण या ठिकाणी वापरतात? औषधाबद्दल याच्यामध्ये कमीत कमी 13 वनस्पती एकत्र केलेल्या आहेत आणि प्रत्येक डब्यामध्ये कमीत कमी 10-11 अशा एकत्र जंगली वनस्पती आम्ही आणून आणि त्या देत असतो. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे की ही वनस्पती ही साईड इफेक्ट नाही कोणतीच प्रकारचे. ते वनस्पती म्हणजे परफेक्ट अशी जंगलातलीच आहे, त्याच्यामुळे साईड इफेक्ट याचा काहीच नाही. रुग्णाला साधारण किती दिवसात औषध घेतल्यानंतर फरक पडतो? रुग्णाला जर कमीत कमी 3-4 mm, 5-6 mm किंवा 8 mm चे जर असले तर 4 दिवसात परफेक्ट त्यांना रिझल्ट येतो. 4 दिवस 100% रिझल्ट येतो. पण काहींचे खडे हे लई टणक असतात, त्याच्यामुळे थोडा लेट त्यांना येतो, पण 4 दिवसात त्यांना दुखणं बिखणं सगळं क्लिअर होऊन जातं. ऑपरेशनवाले जे करतात ना, ऑपरेशनवाले त्यांचा थोडाफार का म्हणा लेझरनी खडा राहतो, तर ती राळ सुद्धा 100% निघून जाईल. कारण ऑपरेशनवाल्यांनी तर 100% या औषधाचा जर लाभ घेतला तर ती राळ वगैरे राहते तर तिथं परत खडे होणार नाही असा आमचा अंदाज झाले. कारण काही पेशंटनी सांगितलेलं आहे का आमची राळ सुद्धा गळून गेलेली आहे. मुतखडा होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी असे आपल्यास वाटते? मुतखडा म्हणजे ते क्षारामुळे होतात, तर काही बंधन आपले ठेवले पाहिजे, खाण्याचे म्हणा काही तर बंधन तर काही नाही. तुम्ही किती जरी समजा बंधन ठेवले तर ते खडे क्षारामुळे होतातच. तर काही शारीरिक दोष असतो त्यामुळे डबल मुतखडे होतातच. आहार आणि जीवनशैलीबाबत आपण नागरिकांना, रुग्णांना काय सल्ला द्याल? आहार आपला कमीत कमी आता शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे, तिखट वर्ज्य केलं पाहिजे आणि जे आहेत पालक, गाजर किंवा टमॅटो अशा भाज्यापाल्या तुम्ही खाल्ल्या नाही पाहिजे. कारण त्याच्यापासून पौष्टिक असं असतं, त्याला पोषक असतं, त्याच्यामुळे स्टोन तयार होतात. रुग्णांनी औषध घेताना कोणती काळजी घ्यावी? काळजी म्हणजे त्यांना आम्ही जे सांगितलेले थेरी त्या पद्धतीने जर परफेक्ट घेतलं तर 100% रिझल्ट येतो. काही रुग्ण काय कंटाळा करतात त्या औषधं घेण्याचा आणि मग थोडा त्यांना इफेक्ट होत नाही. आपण सांगितलं आपण एक शिक्षक होतात, आपल्याला आयुर्वेदिक उपचार क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली, काय सांगा? प्रेरणा म्हणजे मला स्वतःला मुतखडा झाला होता आणि त्या वेदना इतक्या मला झाल्या का मग मीच त्याच्यावर औषध काहीतरी करावं. कारण त्या वेदना असह्य अशा असतात, माणसाला झोप येत नाही, ह्या कुशीवरून त्या कुशीवर झोपतो, त्यामुळे मीच व्यस्त होतो. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त अभ्यास केला आणि मलाच स्वतःवर प्रयोग केला मी, आणि त्यामुळं मला रिझल्ट आल्यामुळे मी इतरांना दिल्यामुळं ते पेशंटला सुद्धा गुण येतोय. हे औषध अशा पद्धतीचं आहे का याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. कारण जंगलातली वनस्पती आहे त्यामुळं कोणी घेऊ शकतं. काहींना गोळ्या चालू असतात, इथं अडचणी येतात, ते आम्हाला विचारतात, तर त्याचा काही असर होत नाही. आणि पेशंटचं जर म्हटलं तर काहींचे ठिसूर खडे असतात आणि काहींचे
कठीण खडे असतात त्याला लेट होतं. आणि त्यामुळं 22 mm 24 mm इकडं साक्री धुळा 38 mm चे आम्ही पाडलेले आहेत खडे. ते पीठ होऊन जातं त्याचं. म्हणजे असं का नाही खडे पडले का, काय पेशंट पडलेच नाही का विचारतं, तसं काही इफेक्ट नाही. पण मग पडतात हे निश्चित. आणि काही आमचं गाव आहे आंबेगण, ते दिंडोरी तालुक्यात आहे पश्चिम भागामध्ये. पण मग काही लोक पेशंट काय करतात, दिंडोरीवरून नाशिक येतात. तर येण्याचा मार्ग म्हणजे सरळ नाशिक RTO, नाशिकवाल्या पेशंटनी नाशिक RTO राव हॉटेल अशा पद्धतीने पेठ रोडनी आलं पाहिजे आंबेगणला. रस्त्यावर पाठी आंबेगण, तिथं टर्न मारलं का गावात येतं. तसंच माझा मोबाईल नंबर आहे 94 23 93 44 28. निश्चित संपर्क साधावा. मी तत्पर आहे तुमच्या सेवेकरता. धन्यवाद.